मुलांना बघा, आता आपण पाहणार आहोत सरपटणाऱ्या प्राण्यामधील अनुकूलन, ॲडॅप्शन इन डायबिटीज, की या प्राण्यांमध्ये देखील बघा पाहणार जे सरपटणारे हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत, आपण बोलू शकतो साप बोलू शकतो, गांडूळ बोलू शकतो, पाल बोलू शकतो, सरडा बोलू शकतो, त्याचप्रमाणे मगर बोलू शकतो. म्हणजे हे जे सर्व प्राणी आहेत ते कसे सरपटतात, की त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्नायूच्या सहाय्याने ते काय करतात, सरपटण्याचं हे काम करतात. मग यांच्यामध्ये कशा प्रकारची अनुकूलता आहे किंवा प्राण्यांचं जी शरीराची रचना आहे ती देखील आता आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, आता इथे तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं दाखवलेलं आहे काय, की पाल, सरडा, मगर यासारखे प्राणी स्नायूंचा म्हणजे मसलचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करत आहेत. म्हणजे काय, की कशा त्यांच्या शरीरात असलेली जी शरीर रचना आहे की जी सरपटण्यासाठी ज्या स्नायूंची त्यांना गरज आहे त्या स्नायूच्या आधारे ते सरपटण्याचं काम करत आहे. म्हणजे बघा, हे काय आहे, ही प्रकारची मगर आहे. पाल, सरडा, मगर अशा प्रकारे बघा धावून येत असते. पाल आहे, सरडा आहे. सरडा देखील काय करतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की तो एक पालीचाच प्रकार आहे, परंतु पाल घरात असते एखाद्या वेळेस, परंतु सरडा घरात राहत नाही. तो कुठे असतो, तो झाडावरती चढलेला असतो आणि ज्या झाडावर तो चढतो की शत्रूपासून बचाव करण्यासाठी तो आपला रंग काय करत असतो, बदलत असतो. म्हणजे एक नैसर्गिक प्रकारची जी बोलू शकतो की त्याच्याकडे एक प्रकारे शत्रूपासून वाचण्यासाठी त्याच्याकडे काय आहे मुलांनो, की तो रंग बदलण्याचं म्हणजे त्याच्या शरीरात असणारं जे द्रव आहे किंवा त्याच्या शरीरात असणाऱ्या एक प्रकार द्रवाच्या माध्यमातून तो स्वतःला बदलू शकतो. अशा प्रकारचा जो सरडा आहे तो काय करत असतो, नेहमी आपला रंग बदलत असतो परिस्थितीनुसार. जर आपल्याला कोणी शत्रूपासून धोका आहे असं जेव्हा त्याला वाटतं तेव्हा तो काय करतो, स्वतःचा शरीराचा रंग हा बदलतो. म्हणजे गवतात गेलं तर गवतासारखा, झाडावर गेलं तर झाडासारखा, जर खडकात बसलं तर खडकासारखा. म्हणजे खडकासारखा असेल तर काळा कलर, ग्रे कलर, जर गवतात बसला तर हिरव्या कलरचा, झाडावर बसला तरी ग्रीन कलरचा. अशा प्रकारे त्याच्या शरीरामध्ये असणारे जो द्रव आहे त्याच्या माध्यमातून तो काय करतो, रंग बदलतो. मग अशा प्रकारची जी मगर आहे, यासारखे प्राणी बघा स्नायू काय करतात, रंग. मग हे सर्व प्राणी तुम्ही टीव्हीवर पाहिलेलेच असतील, नाही काय पाहिलं तरी कमीत कमी पाल तर पाहिलेलीच आहे. सरडा आणि मगर हे तर तुम्ही टीव्हीमध्ये एखाद्या वेळेस पाहिलेलं असेल किंवा कधी प्राणी संग्रहालयात गेलं असेल तर तुम्ही मगर ही देखील पाहिलेली असेल. ही खूप मोठी, विशाल आणि भयानक असते. तिचा जबडा हा खूप मोठा असतो, बरोबर. आता अशा प्रकारे त्यांच्या प्राण्याची स्नायूंची बघा ही रचना आहे, त्यांनी इथे तुम्हाला बघा जे हाडांच्या माध्यमातून, स्केलेटरच्या माध्यमातून दाखवले आहे की ते कसे चालण्याचा ते प्रयत्न करतात, हे तुम्हाला इथे चित्राच्या माध्यमातून इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे बघा ते चालतात. याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते की त्यामुळे की ते त्यांचे जे पूर्ण शरीराचं ही ते रचना त्यांनी दिलेली आहे. बघा इथे काय झाले, त्यांची त्वचा म्हणजे ही जी त्वचा दिसते ही काय आहे, त्वचा, बरोबर. त्याचबरोबर त्याचे जे पंजे आहेत ते हे जे पंजे आहेत, बरोबर. विशिष्ट रंग की त्याचा जो रंग आहे तो कसा आहे, तो आपल्याला हिरवा दिसतो, कधी काळा दिसतो, ग्रे कलरचा दिसतो. व त्यामध्ये अनुकूलन झालेलं असतं की त्यांच्यामध्ये ते अनुकूलन झालेले आहे. पाल, घोरपड यांचे पंजे नखयुक्त असतात. पाल आणि घोरपड म्हणजे त्यांना भिंतीवरती चढण्यासाठी त्याने आपल्या पायाच्या असलेले जे नख आहेत त्याचा ते वापर करतात. मी घोरपड आहे हा देखील पालीचाच एक प्रकार आहे. ज्याप्रमाणे पाल ही छोट्या प्रमाणात असते तर घोरपड ही मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्या पालीसारखीच दिसणारी ती काय आहे, ही एक घोरपड आहे. म्हणजे हे सर्व कसे म्हणू शकतो आपण एका प्रकारे की ही त्याचीच प्रजाती आहे, त्याचीच एक प्रजातीमधून निघालेले हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पाल आहे, घोरपड आहे, त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो सरडा आहे, मगर आहे. म्हणजे हे सगळे त्याचे कोण होऊ शकले असते एखाद्या वेळेस आपण बोलू शकतो ते सर्व कझिन असू शकतात की त्यांची ही कोण आहे, प्रजाती आहे. मग नखयुक्त पातळ तर सापाची त्वचा ही खवलेयुक्त असते आणि जो साप आहे तो याच्यापेक्षा वेगळा आहे, तो सरपटणार आहे. मग त्याची त्वचा कशी आहे, खवल्यांसारखी आहे की त्याच्या शरीरावरती काय आहे, आपल्याला खवले आढळून येतात. खवलेमध्ये ज्याप्रमाणे माशांचे जे खवले असतात त्याचप्रमाणे सापाला देखील काय आहेत, खवले आहेत आणि त्या खवले त्या सापाच्या शरीरावरती आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये आढळून येतात. हर एक प्रकारचे साप आहेत त्यांना असतात असं नाही, काही साप हे गुळगुळीत असतात, बुळबुळीत देखील असतात. त्याचबरोबर त्यांची त्वचा, पंजे, नखे विशिष्ट यामध्ये अनुकरण झालेले असते. बघा तर अशा प्रकारचे जे खवले बघा इथे तुम्हाला अजून मोठ्या स्वरूपामध्ये पाहिलेलं जी घोरपड आहे याला काय म्हटलं जातं, घोरपड आहे. आणि अशा प्रकारे वरती चढण्याचं काम करते. यांना बघा ही अशा विशिष्ट प्रकारची नखे तुम्हाला इथे दिसत आहे. ही अशा प्रकारची जी नखे आहेत त्या नखांचा ते उपयोग काय करत आहेत, झाडावरती भरभर चढण्यासाठी. बघा
काय करतायत ते झाडावर, म्हणजे एवढं मोठं झाडाचं जे खोड आहे त्या खोडावरती भराभर चढण्यासाठी काय करतायत, त्यांना पुढे जात आहेत बघा. याने नखांचा देखील वापर करतायत, घट्ट पकडून त्यांना पुढे जाण्यासाठी देखील ते वापर करतायत. व अशा प्रकारे बघा, हे जो साप आहे त्याला देखील काय अशा प्रकारचे खवले आहे, दिसतात हे की सापाला काय आहे, खवले आहे, हे देखील तुम्ही पाहिलेलं आहे. आता बघा, जो पुढचा टॉपिक आहे काय आहे, अन्न ग्रहणासाठी प्राण्यामध्ये झालेले अनुकूलन. अन्न ग्रहण करण्यासाठी म्हणजे अन्नाची शोध करण्यासाठी, की प्रत्येक जे प्राणी आहेत त्यांचे अन्न कशा प्रकारे ते ग्रहण करतात, की त्यांच्यामधलं अडॉप्शन फॉर फूड इन ॲनिमल, की प्राण्यामध्ये अन्न ग्रहण आहे की ते कशा प्रकारे झाले, आपण ते देखील चित्राच्या माध्यमातून आता पाहणार आहोत. आता इथे काय दिलं, एक प्रकारचं एक सुंदरसा गार्डन दिलंय किंवा बगीचा दिलाय, एक झाड दिलंय आणि हा कोण आहे, पोपट आहे. प्राण्यांची शाकाहारी मांसाहारी अशा 2 गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे, की जे अन्न ग्रहण करण्याच्या ज्या पद्धतीमध्ये देखील फरक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की जे मांसाहारी आहे, जे शाकाहारी, त्याची खाण्याची जे खाणं आहे ते परिपूर्णपणे वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यामुळे त्याचं वर्गीकरण केलं आहे, म्हणजे क्लासिफिकेशन केलेलं आहे. बघा, या गटात वर्गीकरण म्हणजे काय आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग या क्लासिफिकेशनमुळे किंवा या वर्गीकरणामुळे अभ्यास करायला सोपं जात आहे, की जेणेकरून मांसाहारीचं जेवण आहे किंवा जे शाकाहारीचं जे खाणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामधले काय आहे, क्लासिफिकेशन आपण करत आहोत. या आधारे प्राण्यांना अन्नग्रहण म्हणजेच फीडिंग करणे सोपे व्हावे यासाठी शरीर रचनेत काही विशिष्ट बदल घडून येतात, की हा साहजिकच आहे की ज्याप्रमाणे जी व्यक्ती अन्न खात आहे, जे मांसाहारी जे प्राणी आहेत ते व्यक्ती जे अन्न खात आहे किंवा जे शाकाहारी प्राणी आहेत ते जे अन्न खात आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या शरीर रचनेमध्ये काय होत आहे, विशिष्ट प्रमाणामध्ये बदल घडून येत आहेत. वाघ, सिंह यासारख्या प्राण्यांना तीक्ष्ण सुळे आहेत. आता त्यांच्या खाण्याच्या पद्धतीमुळे की कशा प्रकारे ते खाणं खाऊ शकतात, मग त्याच्या दातांचे वैशिष्ट्य जे सांगितले, की जर ते मांसाहारी प्राणी आहेत तर म्हणजे उदाहरणार्थ पाहू शकतो आपण, वाघ आहे, सिंह आहे, मग यांचे दात कसे आहेत, अनुकुचीदार आहेत. बघा, जर तुम्ही दातांचं जर नीट निरीक्षण केलं तर तुम्ही पाहू शकता, हे जे पुढचे जे दात आहेत ते आपल्या माणसासारखे कसे आहेत, सपाट आहेत, बरोबर, जसे आपले पुढचे दात आहे. परंतु हे जे मागचे जे 4 दात आहेत बघा, हे किती 4 दात आहेत, हा 1 2 3 आणि हे 4, हे किती झाले, हे 4 दात आहेत. मग यासारख्या प्राण्यांना तीक्ष्ण सुळे, म्हणजे ह्या दातांना काय बोलणार आहोत, सुळे बोलणार आहोत, की याच्याने काय होतं की ते त्यांचं भक्ष्य सहज फोडून खाऊ शकतात. की जर एखाद्या प्राण्याला जर त्यांनी पकडलं, शिकार करायचं ठरवलं, तर ते दात जे त्यांच्या शरीरामध्ये घुसले जातात, तर त्याप्रमाणे ते काय केले जाते, त्यांची शिकार केली जाते. मग शिकारीसाठी या तीक्ष्ण दातांचा काय केला जातो, वापर केला जातो. मग या सर्व पुढच्या 4 दातांना काय बोलले जाते, सुळे बोलले जाते. बगळा, करकोचा यांना टोकदार लांब चोच असते. मग हेच याच्या उलट काय आहे, जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांना काय आहे, लांब टोकदार काय आहे, चोच आहे. त्यांना सुळे असतात का, त्यांना दात असतात का, मग ते काय केले जातात, ते आपल्या चोचीच्या साहाय्याने आपलं भक्ष्य पकडतात. मग बगळा आणि करकोचा यांचा भक्ष्य काय असू शकणार आहे, तर ते देखील काय करतात, ते देखील मांसाहारी आहेत, परंतु ते कसे पकडणार, की ते चोचीच्या साहाय्याने, म्हणजे त्याची जी बीक आहे त्याच्या माध्यमातून ते भक्ष्य पकडण्याचं ते काम करत आहेत. बघा, त्यांना टोकदार असे लांब, टोकदार म्हणजे त्यांच्या ह्याची शेंडा आहे, हा कसा आहे, टोकदार दिसत आहे ना, या टोकदार शेंड्याच्या सहाय्याने ते काय करत आहेत, भक्ष्य पकडण्याचं ते काम करत आहेत. आणि त्याच्यामुळे ते भक्ष्य पटकन पकडलं, जेणेकरून ते काय मिळतं, की त्यांना मासा सहज मिळू शकतो. कावळा, चिमणी यांना आखूड चोच आहे. बघा, आता बगळा आणि कारकोचा यांची चोच भली मोठी होती, खूप लांब होती, बरोबर आहे. पण तुझं कावळा आहे, चिमणी आहे, यांची चोच कशी आहे, मीडियम आहे, ना जास्त मोठी आहे, ना त्यांना सुळे आहेत, ना त्यांना खूप लांब मोठी चोच आहे. मग त्याची चोच कशी आहे, ही छोटी आहे. बघा, इथे कशा म्हणजे आपण बोलू शकतो आखूड आहे. इथे देखील बघा तुम्हाला दिसत आहे, कावळ्याची तरी चोच मोठी आहे, परंतु चिमणीची जी चोच आहे ती कशी आहे, ती आधी कावळ्यापेक्षाही ती छोटी दिसत आहे. आणि पण तुम्ही एक निरीक्षण केलं तर पाहू शकता की त्याच्या टोकाला जी चोच आहे त्याच्या टोकाला काय केलं आहे, एकदम अनुकुचीदार चोच आहे त्याची, की एखादं भक्ष्य त्याला जर काढायचं असेल तर तो आपण कसं हाताने आपण घेऊन ते सोलतो, मग ते हाताने सोलणार का, त्यांना हात आहेत का,
त्यांना हात नाही आहेत. मग त्यांचे जे काही त्यांचं भक्ष्य आहे त्यांना चोचीनेच त्यांना त्यांचं काय करावं लागत आहे, त्यांना काढावं लागत आहे आणि खावं लागत आहे. मग त्याच्यासाठी त्यांना बघा इथे किती मस्त असे अनुचुकदार काय दिले आहे, ही चोच दिलेली आहे की जेणेकरून ते काय करू शकतात, ह्या चोचीच्या माध्यमातून ते टोकरून ते काय करतात, खाण्याचं काम करतात. बघा हे चित्रामध्ये बघा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे जे चोचीमधला देखील हा फरक दिसत आहे. जिराफची मान ही उंच आहे. बघा आता हा जो जिराफ आहे, ह्या सगळ्यांना माहीत आहे जिराफ सगळ्यात उंच असतो, हो की नाही. मग त्याची जी मान आहे ती कशी आहे, उंच आहे की जेणेकरून त्याला भक्ष्य कुठे आहे आपलं दिसण्यासाठी. बघा म्हणजे तो काय खात असतो, तो पत्ते खात असतो की उंच जे झाड आहे त्या उंच झाडावरून देखील तो काय करत असतो की आपलं पत्ते तोडण्याचं काम करतो झाडावरचे. तर अशा प्रकारे ही सर्व अनुकूलन व भक्ष्य खाण्यासाठी उपयोगी याची उदाहरणं आहेत. मग अशी जे सर्व प्रकारचे जे अनुकूलन आहे, जे सर्व प्रकारचे जे पक्षी आहेत ते काय करत आहेत, आपलं भक्ष्य खाण्यासाठी उपयोगी अशी त्याची उदाहरणं आपण हे पाहिलेली आहेत. आता आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे, परिसर साधण्यासाठी प्राण्यामध्ये झालेले अनुकरण. परिसर साध्य म्हणजे काय, ॲडॅप्शन फॉर एन्व्हायरमेंटल इन सिमिलरिटीज, की आपण कोणत्या परिसरामध्ये राहतो त्यासाठी त्यांचं काय झालेलं आहे, अनुकूलन झालेलं आहे. ते देखील आता आपण पाहणार आहोत. तर बघा आपण पाहणार आहोत आता परिसर साधण्यासाठी लागणारे प्राण्यांमध्ये झालेले अनुकरण कोणते आहेत ते देखील आता आपण पाहणार आहोत. विविध रंगाचे सरडे व नाकतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत. विविध प्रकारचे जे रंगाचे जे सरडे आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं सरडा हा काय करतो, विविध रंग हा बदलत असतो की त्याच्या शरीरात एक वैशिष्ट्यपूर्ण जी रचना आहे त्याच्या माध्यमातून तो काय करत असतो, सरडा आपला रंग हा बदलत असतो. व नाकतोडे आपल्याला दिसतात की नाकतोडे आहेत त्यांच्यामध्ये देखील एक विविधता आहे की ते वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे रंग आहेत. बघा आता तुम्ही जे पाहू शकतो की हा कसा, हा एक मल्टी कलरमध्ये तुम्हाला हा नाकतोडा दिसत आहे. हे आपल्याला सहजरित्या दिसत नाही, हे आपल्याला सहज पाहू शकत नाही. जसं आपण एक नॉर्मल आपण मुंगी बघतो, त्याचप्रमाणे आपण स्पायडर बघतो, तसे हे आपल्याला सहजपणे दिसत नाही की त्यांचे रंग बदलणार आहे. की आपल्याला एकच रंग माहिती की जो नाकतोडा आहे तो कसा आहे, पोपटी रंगाचा आहे, परंतु त्याच्यामध्ये देखील वेगवेगळ्या व्हरायटी ह्या आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे हे विविध प्रकारचे बघा तुम्हाला दिसत आहे की हा जो नाकतोडा आहे, सरडा आहे, तर बघा याचं जे तोंड आहे ते कसं पिवळ्या रंगाचं आहे, परंतु बाकीचं शरीर कसं आहे, हिरव्या रंगाचं आहे. त्याप्रमाणे हा देखील नाकतोडा कसा आहे, मल्टी कलरमध्ये आहे, तो एका पानावरती बसलेला आहे. तर लांबून हा वेगळ्या प्रकारचा कोणीतरी कीटक वाटेल, परंतु हा देखील कोण आहे, नाकतोडा आहे. तर अशा प्रकारचे विविध रंगाचे जे सरळे आणि जे नाकतोडा आहे ते आपल्याला दिसत आहे. वनस्पतीवर, गवतामध्ये अथवा झाडाच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी हा मिळता जुळता होतो, म्हणजेच परिसराशी साधर्म्य होतं. तसं मी तुम्हाला सांगितलं की ज्या परिसरात ते राहतात त्या परिसरातल्या भागाशी ते मिळते जुळते करून घेतात. तसं मी सुरुवातीलाच सांगितलं की नाकतोडा जो सरडा आहे तो काय करतो, रंग बदलत असतो की ज्या परिसरात जातो त्या परिसराचा तो रंग धारण करत असतो. त्याचप्रमाणे नाकतोडा आहे तो देखील काय करतो, त्या परिसरामध्ये जिथे गेला त्या ठिकाणी तो काय करत आहे, रंग बदलत आहे. बघा वनस्पतीवर, गवतामध्ये, की ज्या वनस्पतीवर तो बसलेला आहे किंवा ज्या गवतामध्ये जर पिवळं गवत असेल तर त्या पिवळ्या गवतावर पिवळा रंगाचा, जर हिरवं असेल तर हिरव्या रंगाचा, जर पोपटी असेल तर पोपट्या रंगाचा. अशा प्रकारे अथवा झाडाच्या खोडावर, जर झाडाच्या खोडावर बसला आहे, मग झाडाचं खोड कसं आहे, ग्रे कलरचं आहे, बरोबर आहे, तपकिरी रंगाचं आहे. मग त्या रंगाचा देखील तो काय करत आहे असताना त्याच्याशी त्याच्या शरीराच्या म्हणजे त्याच्या शरीराच्या रंग त्या ठिकाणच्या रंगाशी, की त्याच्या शरीराचा जो रंग आहे तो रंग चेंज होतो आणि ज्या ठिकाणी तो स्टे आहे, ज्या ठिकाणी तो स्टँड आहे त्या ठिकाणी त्या रंगाशी तो काय करत आहे, आपला कलर चेंज करत असतो, मिळता जुळता राहतो, म्हणजेच परिसराची साधर्म्य असं त्याला म्हणतो. असं मी तुम्हाला बघा आता तुम्हाला इथे सांगितलं की ज्या खोडावर आहे, आता हे झाडाचं काय आहे, खोड आहे. आता या खोडावर सरडा आहे, म्हणजे त्याने काय केलं आहे, आपला रंग बदल केला आहे की नाही, दिसतंय मुलांना तुम्हाला की या परिसराशी आपला काय केलं आहे, रंग बदल. म्हणजे या झाडावर लांबून कोणी पाहिलं तर आपल्याला काय वाटेल की अरे इथे हे झाडाचं खोड आहे, परंतु जर जवळून गेलं आणि निरीक्षण करून पाहिलं तर आपल्याला समजेल की अरे हा सरडा आहे. मग त्याच्यामुळे काय होत आहे, आपली गल्लत होऊ शकते. आणि म्हणून बघा जे सरडे म्हणा किंवा जे नाकतोडे आहे ते काय करतात, त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता ते राहतो आणि म्हणजेच परिसराची, त्यालाच काय बोलणार आहोत, साधर्म्य असे आपण बोलणार. की ज्याप्रमाणे या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे ते काय आहे, त्या रंगाशी मिळते जुळते झालेले आपण इथे
पाहू शकतो. अशा रीतीने अधिवास, भौगोलिक परिस्थिती, जिओग्राफिकल कंडिशनर्स, पुनरुत्पादन क्षेत्रापासून रक्षण या बाबीसाठी म्हणजे अशा रीतीने की जे सरडे आहेत ते काय करत आहेत, अधिवास म्हणजे ज्या भागामध्ये राहतात त्या भागाचं त्यांनी सांगितलंय भौगोलिक परिस्थितीनुसार. भौगोलिक परिस्थिती म्हणजे जर हिमच्छादित प्रदेश असेल, जर ज्याप्रमाणे उन्हाळा असेल, पावसाळा असेल, जे भौगोलिक परिस्थिती म्हणजे आपण बोलू शकतो विषुववृत्तीय प्रदेश, ध्रुवीय प्रदेश, हे काय आहे, भौगोलिक परिस्थिती आहे. त्याला काय बोलणार, जिओग्राफिकल कंडिशन, पुनरुत्पादन शत्रूपासून रक्षण करण्यासाठी किंवा ज्या भागात ते जातात त्या भागामध्ये त्यांचा रंग घेतात, त्याचप्रमाणे आपण बोलू शकतो की शत्रूपासून त्यांचा बचाव करण्यासाठी त्या सर्व रंगाचा ते काय करत असतात, वापर करत असतात. बघा, शरीर रचनेत व क्रियेमध्ये बदल अनुकूलन घडते की ते बदल करत असताना त्यांच्या शरीर रचनेत व क्रियामध्ये देखील काय होत आहे, बदल घडत आहे. बघा, आता इथे तुम्ही पाहू शकता की इथे पूर्ण पिवळा कलरचा त्याचा चेहरा आहे, परंतु त्याची जी बॉडी आहे ती कशी आहे, पूर्ण ब्लॅकिश आणि ग्रे कलरची दिसते. त्याच्या शरीरावर देखील काही प्रमाणात आपल्याला खवले अशा प्रकारचे दिसत आहे आणि त्याच्यामुळं ते त्यांच्या शरीर रचनेमध्ये देखील बदल घडतोय, त्यांच्या क्रियेमध्ये त्यांची जी हालचाल आहे त्याच्यामध्ये देखील काय होत आहे, बदल होत आहे. त्याच्या हालचालीमध्ये देखील बदल होत आहे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीपासून वाचण्यासाठी ते त्यांच्या हालचालीमध्ये काय करत आहेत, बदल देखील करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मुलांना आपण बघा पाहणार आहोत, इथे दिलं आहे सजीवांचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गनायझेशन. सजीवांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले ते देखील आता आपण पाहणार आहोत. तर बघा, आता आपण पाहणार आहोत की त्यांचे सजीवांचे वर्गीकरण म्हणजे काय, की त्यांचे राहण्याचे ठिकाण कोणते आहे, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये साम्य काय आहे, त्यांच्यामध्ये भेद कोणता आहे, त्यांच्यातला फरक कोणता आहे, या सगळ्या गोष्टीचं वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन हे केलं जात आहे. आता बघा, आपण पाहणार आपल्या स्वभावाच्या वैविध्यपूर्ण सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे अवघड आहे की जे आपल्या स्वभावाचे सर्व प्रकारचे जे जीवजंतू आहेत मग त्यांचा एकाच वेळी सर्वांचा अभ्यास करणे हे अवघड आहे, कठीण आहे. म्हणून त्यांचे वैविध्यपूर्ण म्हणजे काय, क्लासिफिकेशन रित्या नाही की स्वभावताचे म्हणजे जे आपल्या परिसरात जे राहतात, जे आपल्या डोळ्यांना दिसतात, मग ते आपल्या जंगलामध्ये असू दे किंवा त्या राणीच्या बागेमध्ये असू दे, म्हणजे हर एक प्रकारचे जे सर्व प्राणी आहेत जे तुम्हाला इथे दिसत आहे, कासव आहे, त्याचप्रमाणे ते टॉर्टॉइज आहे, आपलं बेडूक आहे, वाघ आहे, वनस्पती आहेत. मग आपल्यासोबत जे वैविध्यपूर्ण सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणं शक्य होईल का, तर तुम्ही ठरवलं की नाही मला एकाच वेळी सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, तर असं होऊ शकतं का, तर नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं एककप्रमाणे तुम्हाला त्याची पूर्वतयारी करावी लागेल, आधी नियोजन करावं लागेल की मी एका विषयासाठी किती दिवस देणार आहोत, त्याप्रमाणे बाकीच्या दिवसांना वेळ देऊन मग त्या रीतीने एक वैशिष्ट्यपूर्ण आपलं एक प्लॅनिंग असतं, एक नियोजन आहे, व्यवस्थापन आहे. त्याचप्रमाणे इथे त्यांनी सांगितलंय की जे सर्व प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यांचा एकाच वेळी अभ्यास करणं काय होणार आहे, हे कठीण जाणार आहे, हे अवघड जाणार आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे बघा, आता आपण पाहतो की अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पतीच्या प्राण्याचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले. मग त्याच्यातून त्यांनी जाऊन डिवायडेशन केले, जे वनस्पती आहे आणि प्राणी आहे यांच्यातला जो भाग वेगळा केलेला आहे. अनेक शास्त्रज्ञ म्हणजे हर एक प्रकारचे जे आपले सायंटिस्ट आहेत त्यांनी वनस्पती व प्राण्याचे स्वतंत्रपणे म्हणजे पर्सनॅलिटी म्हणजे दोघांचे वेगवेगळ्या 1-2 गट तयार करून त्याचे काय केलं आहे, अभ्यास करायचं ठरवलं आहे. अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पती प्राण्याचे स्वतंत्रपणे म्हणजे बघा, आता याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या की बघा, हे जे सेल्स आहे, जे छोटेचे बारीक सेल्स आहेत, मग त्याप्रमाणे आपण जे रोपटे म्हणू शकतो, त्याचप्रमाणे जे मांसाहारी प्राणी आहेत, त्याप्रमाणे जी पूर्ण जीवसृष्टी आहे, त्याचप्रमाणे आपण म्हणू की छोट्या अळीपासून कशी मोठी एक जीवजंतू निर्माण होऊ शकतो. मग या प्रकारचं त्यांनी काय केलं आहे, वर्गीकरण केलं आहे. वर्गीकरण करताना त्यांच्या गुणधर्मातील ठळक की त्यांच्यातले गुणधर्म कोणते आहेत व मूलभूत साम्य व भेद की त्यांच्यातले जे मूलभूत साम्य म्हणजे सारखेपणा की जे प्राणी आहेत त्यांच्यातले साम्यता कोणती आहे, समानता कोणती आहे व भेद कोणता आहे की त्याच्यात वेगळेपणा कोणता आहे, याच्या आधारे त्यांचे गट तयार केले आहेत. म्हणजे समान गुणधर्म असणारे जे प्राणी आहेत त्यांचा एक वेगळा गट की जे असमान गुणधर्म असणारे म्हणजे याच्यामध्ये भेद नसणारे, जे याच्यामध्ये काय आहे, भेद आहे म्हणजे काय, याच्यात वेगळेपणा असणारे जे प्राणी आहेत त्यांचा एक गट म्हणजे असे 2 प्रकारचे याच्यामध्ये गट तयार करण्यात आलेले आहेत. बघा, हे सर्व ज्यांचा अभ्यास इथे आपण केला पाहत आहोत.
यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे हेरेचेरी ऑफ क्लासिफिकेशन असे म्हणतात. म्हणजे यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे इथे दिले बघा, वर्गीकरणाचा पदानुक्रम, की जर आपल्याला तो अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक प्रकारची सूची तयार करावी लागेल, त्याचा जो क्लासिफिकेशन हे करणं गरजेचं आहे. आणि इथे त्यांनी अशा प्रकारची इथे सूची दिलेली आहे. तर सर्वात आपण पाहिलं सजीव सृष्टी म्हणजे काय आहे, त्या सजीव सृष्टीचा आपण अभ्यास करतो. मग सर्वात प्रथम काय आहे, सृष्टी आहे. मग सृष्टीमधील हर एक जे जीवजंतू आहे, मग त्याच्यानंतर त्याचा संघ ठरवलेला आहे, कोणत्या संघाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्याचा वर्ग ठरवला आहे. मग वर्गामध्ये हर एक प्रकारचे जे प्राणी, मग त्याचा कुल म्हणजे त्याची जे कास्ट आहे ते किंवा त्याची जी जाती आहे, प्रजाती आहे, जे कुल आहे, प्रजाती आहे, मग जाती आहे, त्याचं काय केलं आहे, वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. जसं इथे चित्रामध्ये बघा तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे सृष्टी, संघ, वर्ग, कुल, प्रजाती, जाती म्हणजे त्याला काय दिलं आहे, वर्गणीच्या क्रमात सृष्टी म्हणजे किंगडम, संघ म्हणजे पहिले, वर्ग म्हणजे क्लास, कुल म्हणजे फॅमिली. कुल म्हणजे काय आहे, इथे फॅमिली येते की फॅमिली. मग कोणत्या फॅमिलीमधून, मग ती प्रजाती कोणती आहे, मग जाती कोणती आहे. मग प्रजातीला इंजिनियर, जाती म्हणजे स्पेसियस असे गट उतरंड लावली जाते. अशी उतरंड लावली जाते म्हणजे जसं आपण बोलू शकतो की कशा प्रकारे वरून खालपर्यंत आले म्हणजे त्याला काय बोललं आहे, उतरण लावली गेलेली आहे. बघा, तर अशा प्रकारे त्याचं काय केलं आहे, वर्गीकरण केलं आहे. सृष्टी, संघ, वर्ग, कुल म्हणजे फॅमिली आणि प्रजाती. तर अशा प्रकारे काय केलं आहे, त्या सर्वांचं त्यांनी अनुकूलन करण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारची सजीव सृष्टी आहे. जसं इथे पाहिलं आपण, जी सजीव सृष्टी, सजीवांचे कशा प्रकारे त्यांनी वर्गीकरण हर एक माध्यमातून त्यांनी इथे केलेलं आहे. त्यामुळे सृष्टी, संघ, वर्ग, कुल, प्रजाती, जाती याच्यामध्ये त्यांनी सजीवाचे काय केले आहे, वर्गीकरण करताना इथे आपल्याला दिसत आहे. बघा, आता आपण पाहणार आहोत कार्सनियनची द्विमान पद्धती म्हणजे बायनॉमियल इन नॉमिनोक्लेचर. तर त्याच्यामध्ये त्यांनी जी पद्धती दिली आहे त्या पद्धतीचा आपण आता चिपलाटू अभ्यास करणार आहोत. बघा, इथे त्यांनी काय सांगितलंय की आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विमान पद्धतीने जे सर्व सजीव आहेत, सर्व सजीवांना द्विमान पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आली आहे. जे सर्व सजीव आहेत त्यांना सायंटिफिक नाव दिलेले आहे. जसं आपण म्हणतो ना, जे सायंटिफिक रिझन सांगा, शास्त्रीय कारण सांगा की नेमका हवामानात का बरं बदल घडत आहे किंवा पाऊस का पडत आहे, की जे आपले जे पूर्वज आहेत ते सांगतात म्हणून नाही, आम्हाला शास्त्रीय कारण पाहिजे, सायंटिफिक रिझन पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार जे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल जे नाव आहे त्या नामकरण संहितेच्या नियमानुसार असा एक नियम ठरवण्यात आलेला आहे की सर्व सजीव जे हर एक प्रकारचे जे सजीव आहेत त्या सर्व सजीवांना काय सांगितले त्यांनी, द्विमान पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आली आहे. की द्विमान पद्धती, जी द्विमान पद्धती आहे त्याप्रमाणे त्यांना ही अशा प्रकारची वैज्ञानिक ही नावं देखील देण्यात आलेली आहे. मग इथे तुम्हाला सजीवांची यादी दिली आहे आणि त्या वैज्ञानिकांनी ठेवलेली नावं म्हणजे ही नावं कॉमन आहेत की जे आपण फार पूर्वीपासून ऐकत आलो. आपल्या आई वडिलांपासून, त्यांच्या आजीजापासून, त्यांच्या आजी आई वडिलांपासून, की ही जी नावं ही जी मागच्यापासून ही पुढपर्यंत चालत आलेली आहे. जसं कुत्रा आहे, गाय आहे, जास्वंद आहे, ज्वारी आहे. पण यांना देखील स्पेसिफिक सायंटिफिक पद्धतीने नावं दिली गेली आहेत. ती कोणती आहेत बघा, पाहणार आहोत. वैज्ञानिकांनी काय नाव दिले, जर कुत्रा आहे तर त्याला काय नाव दिलं आहे, कॅनियस फॅमिलिरियस. म्हणजे काय आहे की त्यांनी कुत्रे याचं जे नाव सायंटिफिक नाव ठेवलं आहे ते काय आहे, कॅनियस फॅमिलियस. जे गाय आहे त्या गायीला बोस टावर्स असे नाव दिले आहे. त्याच्यामुळे जे जास्वंद आहे त्याला देखील हिबिस्कस रोझा म्हणजे सायनेनिस असे नाव दिले आहे. आणि ज्वारी आहे त्याला सॉर्गम वेलगेर असे नाव दिलेले आहे. तर अशा प्रकारची सायंटिफिक नावं बघा इथे तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकतात. जसं कुत्रा, गाय, जास्वंद, ही ज्वारी ही आपली कशी आहे, तोंडपट नाव आहे. जरी आपल्याला याची नावं नाही जरी दिली तरी आपण चित्र बघून सांगू शकतो की ही नावं कोणती आहेत किंवा काय आहेत. परंतु आता ही जी वैज्ञानिक नावं आहेत ही आपल्याला बोलायला किंवा समजायला कठीण आहेत. परंतु जी नावं आहेत, कॅनिस फॅमिलियस म्हणजे कुत्रा आहे, बोस्टर्स म्हणजे काय आहे, हिबिस्कस रोझा म्हणजे जास्वंद आहे आणि संगम वेलगेर म्हणजे काय आहे मुलांनो, ही ज्वारी आहे. तर अशा प्रकारची ही मुलांनो वैज्ञानिक नावं याला देण्यात आलेली आहेत. ही चित्रामध्ये पाहू शकतो. एका जातीतील सर्व सजीव सारखे असतात. जे एक जी जात आहे, जे एक कास्ट आहे असं आपण म्हणू शकतो की एका जातीतले जे सर्व सजीव आहेत मग ते कसे आहेत, सारखे असतात. त्याच्यामध्ये काय नाहीये, भेदभाव नाही, कोणत्याही प्रकारचा फरक नाही, ते कसे आहेत, सारखे आहेत. तसेच उदाहरणार्थ जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीमध्ये मोडली जातात. की जगभरामध्ये जेवढे सर्व मांजरे आहेत मग ते काय केले जातात, एकाच प्रजातीमध्ये त्यांचं काय केले जाते, गणना केली जाते किंवा त्याच्या प्रकारामध्ये ते मांडली जात आहेत. बघा,
अशी जी सर्व प्रकारची जी काळी पिवळी जी मांजर आहे ती तुम्हाला दिसत आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे पाहू शकता, वनस्पती व प्राणीसृष्टीतील द्विमान पद्धतीने वर्गीकरण केलेली उदाहरणे. द्विमान पद्धतीने केलेली उदाहरणे कोणती? मग ते अशा प्रकारची आहेत बघा, इथे त्यांनी दिलेले आहे की पुन्हा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की सजीव आणि वैज्ञानिक नावे. उदाहरणार्थ जगभरातील सर्व मांजरे ही एकाच प्रजातीमध्ये मोडलेली जातात. तर अशा प्रकारे बघा इथे त्यांनी उदाहरण इथे आपल्याला दिलेलं आहे, पाहू शकतो. तर मुलांनी बघा अशा प्रकारे जो आपला पूर्ण जो पाठ आहे सगळे सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण हा पाठ बघितलेला आहे. तर आता आपण मुलांना पाहणार आहोत की सारांशाच्या माध्यमातून आपण काय काय शिकलो ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करू.